मध्ये स्वागत आहे. तर आज बनवणार आहेत आपण मेथीचे थालीपीठ. तर तुम्ही बघू शकता काय साहित्य घेतलेलं आहे. मेथी घेतलेली आहे कापून, कांदा घेतलेला आहे आणि ज्वारी, गहू आणि डाळीचं पीठ घेतलेलं आहे. लाल मिर्च पावडर, मीठ, हळद पावडर, लसूण पेस्ट आणि हे सगळं साहित्य आपण आता मिक्स करून घेणार आहेत. तर पूर्ण व्हिडिओ बघा. तर खूप छान लागतात मेथीचे थालीपीठ. तर आता हे सगळं असं हाताने मिक्स करून घ्यायचं, म्हणजे ना चव अजून छान लागते आपल्याला थालीपीठाची. आणि थंड पाण्यामध्ये आपण असं मळून घेणार आहोत हे पीठ. तर खूप असं पातळ पण नाही बनवायचं पिठाला आणि घट्ट पण नाही बनवायचं. तर मध्यम पीठ मळून घ्यायचं आपल्याला. तर आता तुम्ही बघू शकता. तर ह्या अशा पद्धतीनं मी बनवलेलं आहे. तर आता आपण तयार करणार आहे थालीपीठ. तर तुम्ही बघू शकता. आणि असं कापड घेऊन थोडंसं ओलं करून घ्यायचं आणि थोडं थोडं पीठ घेऊन असे पातळ थापून घ्यायच्या हाताने. तर खूप छान लागते अशी थालीपीठ हाताने बनवलेले. तुम्ही बघू शकता किती छान बनवलं आहे. आणि असे गोल त्याला छोटे छोटे होल करायचे, म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये तेल वतता येतं. तर असं तव्याला तेल टाकून घ्यायचं, म्हणजे चिटकत वगैरे नाही थालीपीठ आपलं. तर हे बघू शकता तुम्ही. आणि असं व्यवस्थित टाकून घ्यायचं. आणि आता नंतर थोडंसं तेल सोडणार आहोत आपण. असं छिद्रामध्ये तेल सोडायचं, म्हणजे खूप छान असं खरपूस भाजलं जातं ते थालीपीठ आपलं. तर हे थालीपीठ आपल्याला नाश्त्याला वगैरे किंवा जेवायला पण खूप छान लागते. तर असं पलटी करून घेतले बघा मी आता. आणि मध्यम गॅसवर भाजून घ्यायचं मस्त खरपूस एकदम लालसर असं. बघा तुम्ही आता किती छान भाजलेलं आहे ते. आणि गरम गरम थालीपीठ आणि त्याच्यासोबत